अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे। शहरात 3 अल्पवयीन मुले कोणताही वाहन परवाना नसताना ट्रिपल सीट दुचाकी चालवताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणं हे त्यांच्या स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये असं आवाहन लातूर वाहतूक शाखेने केलं। मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास संबंधित पालक किंवा वाहन मालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे। यामध्ये 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते। संबंधित वाहनाच्या नोंदणीवर निलंबनाची कारवाई होऊ शकते। अल्पवयीन चालकाच्या वाहन परवान्याबाबतही कायद्यानुसार निर्बंध लागू होतात। लातूर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज जिरगे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितलं की आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन मुलांना दुचाकी अथवा इतर वाहन चालवण्यास देऊ नये। यापुढे अल्पवयीनांकडून वाहन चालवल्याचं आढळून आल्यास केवळ दंडात्मक कारवाईपुरतं मर्यादित न राहता संबंधित पालकांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसह रस्त्यांवरील इतर नागरिकांचं प्राण वाचवण्यासाठी पालकांनी जबाबदारीने वागावं आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन लातूर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.